Amazing grace, how sweet the sound that saved a wretch like me. I once was lost, but now am found, was blind, but now I see. 'Twas grace that taught my heart to fear, and grace my fears relieve. How precious day that grace appeared, the hour I first believed. Yeshu तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं। है तू ही मंजिल, तू रास्ता भी है, तू है जहाँ ना कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी। अंधेरों में तू रोशनी मंजिल, तू रास्ता भी है, तू है जहाँ ना कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी। हालेलुया, हालेलुया, तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुम सा
कोई नहीं। यूहन्ना की किताब 6 अध्याय पहले वचन से। इन बातों के बाद यीशु गलील की झील अर्थात तिब्रियस की झील के पार पहुंच गया और एक बड़ी भीड़ उसके पीछे हो ली, क्योंकि जो आश्चर्य कर्म वो बीमारों पर दिखाता था वे उनको देखते थे। तब यीशु पहाड़ पर चढ़कर अपने चेलों के साथ वहां बैठ गया। यहूदियों के फसह का पर्व निकट था। जब यीशु ने अपनी आंख उठाकर एक बड़ी भीड़ को अपने पास आते देखा तो फिलिप्पुस से कहा, हम इनके भोजन के लिए कहां से रोटी मोल लाएं? उसने यह बात उसे परखने के लिए कही, क्योंकि वह आप जानता था कि वह क्या करेगा। फिलिप्पुस ने उसको उत्तर दिया, 200 दिनार की रोटी भी उनके लिए पूरी न होगी कि उनमें से हर एक को थोड़ी थोड़ी मिल जाए। उसके चेलों में से शिमोन पतरस के भाई अंद्रयास ने उससे कहा, यहाँ एक लड़का है जिसके पास जो कि 5 रोटी और 2 मछलियां हैं, परंतु इतने लोगों के लिए वे क्या है? यीशु ने कहा, लोगों को बिठा दो। उस जगह बहुत घास थी। तब लोग, जिनमें से पुरुषों की संख्या लगभग 5000 थी, बैठ गए। तब यीशु ने रोटियां ली और धन्यवाद करके बैठाने वालों को बांट दी, और वैसे ही मछलियों में से जितनी वे चाहते थे बांट दिया। जब वे खाकर तृप्त हो गए तो उसने अपने चेलों से कहा, बचे हुए टुकड़े बटोर लो कि कुछ फेंका न जाए। अतः उन्होंने बटोरा, और जो कि 5 रोटियों के टुकड़े से जो खाने वाले से बच रहे थे 12 टोकरियां भरी। तब जो आश्चर्य कर्म उसने कर दिखाया उसे वे लोग देखकर कहने लगे, वह भविष्यवक्ता जो जगत में आने वाला था निश्चय यही है। Father, in Jesus' name, commit once again this service at your feet. I shared in St. Mary's आणि service. देवप्पा मी प्रार्थना करतो आजची सभा तू आशीर्वादित कर. Speak to each one of us. प्रत्येकांशी प्रभू तू बोल. Lead us and guide आम्हाला us. तू चालव मार्गदर्शन The कर. purpose of our gathering together, it's you, Lord. आमचं एकत्र होण्याचा उद्देश प्रियानं जर आहे तो म्हणजे तू आहे Help प्रभू. us to be servant to thy word, Lord. आम्हाला सहाय्य कर प्रभू की आम्ही तुझ्या वचनासाठी सेवक असो And let you be lifted higher. आणि प्रभू तू उंचावला जा. We give you glory, honor, and praise. आम्ही तुला गौरव सन्मान देतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Every miracle Jesus did, प्रत्येक चमत्कार जे येशूने केले there are 3 reasons for the miracle. आणि चमत्काराच्या मागे 3 कारण You आहेत. see Old Testament, New Testament, there are 3 reasons for the आम्ही miracle. जुन्या करारात पाहतो, नवीन करारामध्ये पाहतो, प्रत्येक चमत्काराच्या मागे 3 कारण आहेत. Number first, every miracle point out at God that Jesus is God. आणि पहिली गोष्ट प्रियानो, प्रत्येक चमत्कार बोर्ड दाखवतो देवाकडे की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. Every miracle reflected Jesus has personality that God has. आणि प्रत्येक चमत्कार जो आहे तो दर्शविला येशू ख्रिस्ताबद्दल जे व्यक्तिमत्व जे देवामध्ये आहे. In this miracle they saw him as Jehovah Jireh. आणि या चमत्कारामध्ये त्यांनी पाहिलं देवाला, प्रभूला यहोवा यायरे म्हणून, That God is provider. की देव हा पुरवठा करणार आहे. He provided for 5,000 त्यांनी people. 5000 लोकांचा पुरवठा केला. So every miracle, number first, तर प्रियानो या सर्व चमत्कारामध्ये पहिली गोष्ट God did it देवाने केलं to show to the world that he is God. What he can do, nobody can do. आणि जगाला दाखवण्यासाठी की तो देव आहे आणि तो जे काय करतो कोणी करू शकणार नाही. Miracle means no man can do that God can do. आणि चमत्कार याचा अर्थ म्हणजे कुठला मनुष्य करू शकणार नाही, फक्त देवच करू And शकतो. God still can do. आणि देव अजून करू शकतो. God still will do. देव अजून करणार. God still is alive. देव अजून जिवंत आहे. They never wait the days of miracle. There's always a God of miracle. आणि प्रियानो असे कधी वेळ किंवा असे दिवस नव्हते प्रियानो चमत्काराचे. देव हा चमत्कार आहे. And God will prove to the world that he is God. आणि देव पुरावा देतो जगाला की तो देव आहे. Number 2, दुसरी गोष्ट, God did miracle देवाने चमत्कार केले between people and God. आणि लोकांच्या आणि देवामध्ये The problem came. समस्या आली. He did miracle and he delivered them. त्यांनी चमत्कार केला आणि त्यांची सुटका केली. He didn't go on walking on the streets and doing this. Everybody who came to Jesus and everybody who came to God, Jehovah, and between them and God, the problem, the wall was there. God broke that. आणि प्रियानो तो रस्त्यावरती एकेकांकडे गेला नाही प्रियानो, पण देवाच्या आणि मनुष्याच्या मध्ये प्रियानो जी काय समस्या होती प्रियानो त्यांनी ती पूर्ण केली आणि लोकांना त्याच्यातून सुटका दिली. When Israel came out of Egypt, जेव्हा इस्रायल मिस्र देशातून बाहेर आलं,
And Bible says, आणि शास्त्र म्हणतं even the Red Sea hindered, he did miracle and delivered आणि them. तांबडा समुद्र त्यांच्यासाठी एक अडखळण बनला, पण तिथे सुद्धा त्यांनी चमत्कार केला आणि त्यांची सुटका केली. So the hindrances that come to follow God, तर अडखळण जे येतात देवाच्या मागे चालण्यासाठी, God does miracle and remove that. देव चमत्कार करतो आणि ते अडखळण काढून टाकतो. Every person came to Jesus प्रत्येक व्यक्ती येशूकडे आला and bowed before Jesus, आणि येशू समोर तो नमन झाला and he said the problem, आणि त्यांनी आपली समस्या सांगितली and then Jesus healed them. आणि मग येशूने त्यांना आरोग्य दिलं. Number 3, तिसरी गोष्ट that every miracle Jesus की did, प्रत्येक चमत्कार येशूने केले he also taught his disciple a lesson. आणि प्रियानो त्यांनी आपल्या शिष्यांना एक धडा शिकवला. He was preparing his disciple. तो आपल्या शिष्यांची तयारी करत 3.5 होता year disciples were with him and he was preparing disciples. आणि 3.5 वर्ष जे आहेत शिष्य लोक त्याच्या बरोबर होते आणि तो शिष्यांची तयारी करत होता. And after Jesus died and rose again and gone to next right hand of Father, आणि येशू ख्रिस्त मेल्यानंतर जेव्हा तो पुन्हा जिवंत झाला आणि पित्याच्या उजव्या हातावरती जाऊन तो विराजमान झाला disciples began to do exact what Jesus did. आणि शिष्य लोक करू लागल्या तीच गोष्ट जे येशू ख्रिस्ताने केली. And people began to realize that these are the disciples of Jesus and Jesus is with them now. आणि लोकांना जाणीव होऊ लागली की हीच ते शिष्य लोक आहेत जे येशू ख्रिस्तावरती बरोबर होते आणि येशू ख्रिस्ताने आता जे काय केलं आता हे करत आहेत. Even in this miracle, Jesus taught his disciples. आणि या चमत्कारामध्ये सुद्धा येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शिकवलं. Philip said, फिलिप म्हणाला from where to give them so much of food? आणि इतकं अन्न आम्ही कुठून आणू यांच्यासाठी. You know, Philip was confused. तुम्हाला माहिती फिलिप गोंधळून गेला होता. But Jesus was teaching the disciples, पण येशू त्याच्या शिष्यांना शिकवत होता including Philip, आणि फिलिपला धरून that he is Jehovah Jireh. की तो यहोवा यायरे So आहे. when you are with me, don't underestimate and limit your thoughts. तर तुम्ही जेव्हा माझ्या बरोबर असाल तर कुठल्याही प्रकारचं तडजोड करू नका आणि मर्यादित माझ्या विषयाबद्दल करू Don't नका. limit God in your mind. तुमच्या मनामध्ये देवाला मर्यादित If you करू are नका. with Jesus, don't limit. जर तुम्हाकडे येशू आहे प्रियानो तर त्याला मर्यादित Am करू I नका. talking to somebody here? हो, कुणाशी मी इथं बोलत आहे का? If you are with Jesus, don't limit. जर तुम्ही येशू बरोबर आहात तर त्याला मर्यादित देऊ करू नका. Jesus taught them. येशूने त्यांना शिकवलं. Now I said one more thing yesterday, आता एक गोष्ट अजून मी काल बोललो that these people followed Jesus listening in the wilderness. की ही लोक येशूच्या मागे चालले त्या अरण्यामध्ये त्याचं ऐकून They followed Jesus. येशूच्या मागे ते चालले. They loved Jesus. येशूवर त्यांनी प्रीती That केली was a feast days. आणि ते सणांचे दिवस होते And they loved Jesus. आणि येशूवर त्यांनी प्रीती They केली wanted more of God. आणि त्यांना देव अधिक हवा They होता wanted to hear more of God. आणि देवाबद्दल त्यांना अधिक They ऐकायचं wanted to होतं. hear more God's word. देवाच्या वचनाबद्दल त्यांना अजून पाहिजे And होतं they followed Jesus. आणि ते येशूच्या मागे And चालले they went into the wilderness. आणि चालत चालत त्या अरण्यामध्ये Can I गेले. say something to you? मी तुमच्याशी काय बोलू का? There's a time that God will take you to wilderness. There's a time that God will take you to promised land. आणि अशी वेळ प्रियानो देव तुम्हाला अरण्यामध्ये घेऊन जाईल. अशी सुद्धा वेळ असणार देव तुम्हाला अभिवृत्त देशात घेऊन जाईल. You missed what I said today. आणि प्रियानो तुम्ही चुकला. तुम्ही मी जे काय There's बोललो a time that God will take you to wilderness, but there's a time God will take you to promised हो land. प्रियानो अशी वेळ आहे प्रियानो की देव तुम्हाला अरण्यामध्ये घेऊन जाईल. अशी सुद्धा वेळ आहे देव तुम्हाला अभिवृत्त देशात घेऊन जाईल. It's not wilderness and promised land, it's God's presence. लक्षात ठेवा प्रियानो अरण्य किंवा अभिवृत्त देश नाहीये पण देवाची उपस्थिती आहे. Whether it is wilderness or promised land, being with Jesus, that is the most important thing. ते अरण्य असो किंवा अभिवृत्त देश असो पण येशू ख्रिस्ता बरोबर असणं ते अधिक महत्वाचं आहे. Am I talking to somebody? कुणाशी मी इथं बोलत आहे का? Follow Jesus. येशूच्या मागे चाला. Go where God leads you. तिथं जा जिथं देव तुम्हाला चालवतो. There is a blessing in obeying God. देवाची आज्ञा पाळण्यामध्ये आशीर्वाद आहे. Your call, your purpose and plan is the most important Tum- that God has for you. तुमचं बोलावणं तुमची योजना आणि तुमचा उद्देश देवासाठी प्रियानो खूप महत्वाचा आहे. Go where there is will of God. आणि तिथं जा जिथं देवाची इच्छा आहे. Go where there is will of God. तिथं जा जिथं देवाची Turn इच्छा to आहे. somebody say, go where there is will of God. कुणाकडे वळून सांगा की जा तिथे जिथं देवाची इच्छा आहे. When you obey God, जेव्हा तुम्ही देवाची आज्ञा पाळाल God pays for what He commands. आणि प्रियानो तो जे काय आज्ञा देतो त्याच्याबद्दल प्रियानो तो सर्व काय God योजना pays आखतो. for what He commands. आणि तो जे काय आज्ञा देतो त्याच्याबद्दल सर्व काय तो खर्च करतो. God pays for His thoughts and His word. आणि प्रियानो देव त्याच्या वचनासाठी बोलण्याबद्दल तो सर्व खर्च करतो. There are many people who wants to live according to my word and my thoughts,
it's my responsibility. आणि हे पुष्कळशे लोक प्रियांनो ते माझ्या शब्दाने आणि माझ्या विचाराने जगू इच्छितात. ही माझी जबाबदारी आहे. I have followed God. मी देवाच्या मागे There are चाललोय. people who followed God. असे लोक देवाच्या मागे चालले. So when they listen to me तर जेव्हा ते माझं ऐकतात and they followed God, आणि ते देवाच्या मागे चालतात, I know मला माहिती it आहे was my responsibility ही माझी जबाबदारी that to take care of them. की त्यांची सर्व काळजी But घेणं. if they want to follow with their own mind, it is their responsibility. But I जर will not pay for their पण responsibility. जर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जर त्यांना चालायचं आहे तर प्रियांनो ती त्यांची जबाबदारी आहे. मला त्यांच्याबद्दल काही खर्च करायची गरज नाहीये. So when you follow God, it's God's responsibility. तर जेव्हा तुम्ही देवाच्या मागे चालता ही तुमची जबाबदारी Am आहे. I talking to somebody? कुणाशी मी इथं बोलत आहे? God pays for what He commands. To the world He gave invitation, but to His children He commands. जगासाठी प्रियांनो तो आमंत्रण देतो पण आपल्या लेकरांसाठी तो आज्ञा देतो. Am I talking to somebody? कोणाशी मी बोलत आहे? You are not supposed to be invited. You are supposed to be commanded. आणि पहा प्रियांनो तुम्ही आमंत्रित केलं गेलं नाही पाहिजे पण तुम्हाला आज्ञा दिली You आहे. know, you have the evangelical group. पहा प्रियांनो सुवार्तिकची You know, evangelical group, you go to the evangelical group, I have a friends, which have the big groups, 10,000 people, 5,000 people, 20,000 people, has an evangelical group. Every Saturday people come, receive healing, blessing and go. सुवार्तिकच्या ग्रुपमध्ये मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो माझे मित्र आहेत प्रियांनो सुवार्तिकचे ग्रुप ते चालवतात. 10,000 8,000 अशी लोक आहेत. शनिवारच्या दिवशी प्रियांनो ते एकत्र येतात असे ग्रुप म्हणून. People come, take oil and water and do the miracle and they go back. आणि लोक जे आहेत ते त्याची बाटली पाण्याची बाटली आणि चमत्कार घेऊन ते निघून जातात. But it's just an invitation. पण हे सर्व काय आहे? आमंत्रण आहे. Accept Jesus. येशू ख्रिस्ताचा स्वीकार It's करा. an invitation हे आमंत्रण आहे where people come. जिथं लोक येतात. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या our church is not an invitation, our church is a commandment because there are children of God. आपली मंडळी प्रियानो हे आमंत्रणासाठी नाहीये पण आज्ञा पाळण्यासाठी आहे प्रियानो कारण देवाची I लोक can't आहेत. call you every Saturday to come forward and accept Jesus. आणि मी तुम्हाला प्रत्येक शनिवारी बोलवून सांगत नाही पुढे येऊन की येशूचा स्वीकार करा. One child is born in the hospital, आणि एका लेकराचा जन्म हॉस्पिटलमध्ये झालाय then doctor has nothing to do. आणि डॉक्टरकडे काहीच नाही He करायला hands over to the parents. आणि तो आपल्या त्याच्या आईवडिलांच्या हातात Then सोपवतो it's the parents' responsibility आणि मग ते आईवडिलांची जबाबदारी आहे to raise these children, की ह्या बाळाचं जे आहे पालन send पोषण them to करावं. school, जे शाळेमध्ये पाठवावं send them to teacher, आणि मग टीचरच्या हातामध्ये सोपवतात raise them up. आणि मग त्यांची वाढ करतात. You know, evangelical groups are the children who are born over there. तुम्हाला शनिवारच्या दिवशी आपण पाहतो प्रियानो की सुवार्तिकच्या ग्रुपमध्ये लोक त्या ठिकाणी येतात आणि तेलाची बाटली पाण्याची बाटली चमत्कारची अपेक्षा करत प्रियानो आणि तिथं त्यांना सुवार्तेबद्दल प्रियानो सुरुवातीचं शिक्षण त्यांना दिलं जातं And they are born again. आणि त्यांचा पुन्हा जन्म होतो. But after they are born again, पण त्यांचा पूर्ण जन्म झाल्यानंतर what can you do in the hospital? आता रुग्णालयामध्ये काय The करायचं? child is already born. बाळाचा जन्म झालाय Now they come again next Saturday. आणि आता पुढच्या They come शनिवारी again next Saturday. पुढच्या शनिवारी पुन्हा They येतात. keep on saying miracle and they keep on saying other children born. आणि पहा ते सतत जे आहे ते दर शनिवारी येतात आणि दुसऱ्यांचा जन्म Miracle, 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 miracle. आणि चमत्कार 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 ते पाहतात. But there's nothing after that. पण त्याच्यानंतर काहीच नाही Because those evangelists has become pastor. कारण ते सुवार्तिक आता पास्टर झाले They can't lead them more than anywhere. आणि त्याच्यापेक्षा जास्त आता त्यांना कुठे चालवू शकत But नाही. let me tell you, पण मला तुम्हाला सांगू when द्या, the children are born जेव्हा तुमच्या लेकरांचा जन्म झाला and असतो give it to pastor, आणि पास्टरच्या हातात then सोपवतात pastor feeds them, आणि pastor पास्टर leads them, पास्टर त्यांना pastors take care of पास्टर them, त्यांची काळजी घेतात. pastor blesses them, पास्टर त्यांना आशीर्वाद देतो. pastor raises them, पास्टर त्यांचं पालन पोषण then करतो pastor gives them to some teachers आणि मग पास्टर जे आहे त्यांना त्यांच्या काही शिक्षकांच्या हातात सोपवतात to teach them, की त्यांना शिक्षण मिळावं then hand over some leaders आणि मग काही पुढाऱ्यांच्या हातात to सोपवणं feed them and care for them की त्यांना देवाच्या गोष्टीमध्ये वाढ होणं and to make them grow. आणि मग त्यांची वाढ Am करण्यासाठी. I talking to somebody? कुणाशी मी बोलत आहे? Jesus gave 5,000 people food over there, but at the same time, the upper room bread was only for 12 people. येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना प्रियानो जेवण दिलं पण प्रियानो त्याच वेळेमध्ये ते 12 शिष्य होते जे प्रियानो त्यांना वरील माळ्यावरती त्यांना एकत्र ठेवलं. The 5,000 miracle bread was different. It was for everybody. आणि 5,000 प्रियानो लोकांसाठी जे भाकर जी होती चमत्काराची ती वेगळी होती सर्वांसाठी होती. But this upper room, पण हे वरील माळ्यावरचं only for 12. फक्त त्या 12 This जणांसाठी was covenant. आणि हे करार होता. This was covenant people. हा कराराची लोक होती It's not invitation. आणि हे आमंत्रणाचा भाग It नव्हता. was invitation for covenant. आणि पहा त्या But you are covenant people. पण लक्षात ठेवा तुम्ही करारातली लोक आहात. Are you listening? ऐकत आहात तुम्ही? You have no choice.
तुम्हाला निवड नाही, You have to obey God. तुम्हाला देवाची आज्ञाच Am पाळावी I लागेल. talking to somebody? कोणाशी मी बोलत आहे? Am I talking to कोणाशी somebody? मी बोलत आहे? Now Jesus, आता येशू, these people followed Jesus ही लोक येशूच्या मागे चालली and they went into wilderness. आणि ते अरण्यामध्ये गेले. And after going to wilderness, आणि अरण्यात गेल्यानंतर that Jesus looked at them तिथे येशूने त्यांना पाहिलं and Jesus said, give them something to eat. आणि येशू म्हणाला की त्यांना काहीतरी खायला द्या. Now these people never prayed also. आता ह्या लोकांनी पहा प्रार्थना सुद्धा केली These नाही. people never even said, या लोकांनी बोलले सुद्धा नाही. Jesus, we are following you. येशू, आम्ही तुझ्या मागे चालतोय, And now we have come here. आता आम्ही इथपर्यंत Now we पोहोचलोय, are so hungry. आता आमची भूक लागली, Now we are so hungry. आता आम्हाला खूप भूक But लागली. Bible said, didn't even say, but Jesus looked at them and he said, give them something to पण eat. पवित्र शास्त्र सांगतं कुणी पण एक काही सांगितलं, पण येशूने त्यांना पाहिलं आणि आपल्या शिष्यांना त्यांना काहीतरी खायला दिलं. If you follow Jesus with right motive, आणि जर प्रियमान तुम्ही योग्य हेतूप्रमाणे येशूच्या मागे चालला you won't even have to ask. God will provide all your need. आणि तुम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही देवाला की देवाने माझा सर्व पुरवठा करावा. ऐकताय? God will provide all your need. देव तुमची सर्व गरज पुरवेल. Problem is we are not following God with right motive. समस्या ही आहे की आम्ही प्रियानो सरळ उद्देशाने देवाच्या मागे चालत नाही. End of this chapter, आणि पहा या अध्यायाच्या शेवटी there are people who came to Jesus असे काही लोक येशूकडे आले and they said to Jesus, आणि ते येशूला बोलले, we want to make you king. आम्हाला तुम्हाला राजा बनवायचं आहे. And they want to put a crown on Jesus. आणि त्याच्या डोक्यावरती मुकुट ठेवण्याचा But प्रयत्न केला. Jesus refused. पण येशूने नकार केला. Jesus said, no. येशू म्हणाला नाही. Jesus said, येशू you म्हणाला are following me because of the food. तुम्ही माझ्या मागे चालत आहात कारण भाकरमुळे, Because you saw miracle. कारण तुम्ही चमत्कार You पाहिला. are not following me because I am God. आणि तुम्ही माझ्या मागे ह्यासाठी चालत नाही की कारण मी देव Today आहे. problem is church is following Jesus because of the miracle. आज समस्या ही आहे की मंडळी येशूच्या मागे चालत आहे कारण चमत्कारामुळे. Church is following Jesus because of the need. मंडळी येशूच्या मागे ह्यासाठी चालत आहे कारण त्यांची गरज आहे. But the day we stop following Jesus because of the need and we start following Jesus because he's God, provision will follow पण you. ज्या दिवशी प्रियांनो ते थांबून जातील की गरजेसाठी येशूच्या मागे चालणं, पण ते मागे चालतील येशूच्या कारण तो देव आहे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो त्यांच्या जीवनात सर्व प्रकारची गरज पुरली There is जाईल. one of the song we sing, आणि एका गीतात आम्ही गावतो and in that song he says, आणि त्या गीतामध्ये शब्द आहेत, I worship you because तू खुदा है. मी तुझी आराधना करतो कारण तू देव आहेस. Hallelujah. Hallelujah. Because you are God. कारण तू परमेश्वर आहे. World is following him because they need आणि something. जग त्याच्या मागे चालत आहे कारण त्यांना त्याच्याकडून काहीतरी हवंय. But you are following him because he's God. पण तुम्ही त्याच्या मागे चालत आहात कारण तो देव आहे. And you know, because he's God, once you realize he's God, तुम्हाला माहिती प्रियांनो, एकदा आपण जाणीव केली की तो देव आहे, you will not compromise anywhere. तुम्ही प्रियांनो त्याच्याबद्दल कुठेही तडजोड करणार नाही. Am I talking to somebody? कोणाशी मी बोलत आहे? You will not compromise anywhere. तुम्ही कुठेही त्याच्याबद्दल तडजोड करणार You नाही. will not come to church because of the need. तुम्ही चर्चमध्ये येणार You know, सुद्धा many नाही. times church is just like the pool of Bethesda. आणि पुष्कळ सगळं प्रियांनो मंडळी जे आहे ते बेतसेदाच्या तलावासारखं आहे. There are people who are sitting for their miracle आणि लोक तिथं बसलेले असतात चमत्कारासाठी once in a year. वर्षातून एकदा. Now this miracle is finished. आता हा चमत्कार संपला, Now the second miracle. आता दुसरा Now चमत्कार, the third आता miracle. तिसरा चमत्कार. You know, pool of Bethesda. तुम्हाला माहिती प्रियांनो Many बेतसेदाचा तलाव, people are just waiting. पुष्कळचे लोक फक्त वाट बघू नये Their mind is all on their God, meet my need. आणि त्यांची मन प्रियांनो पूर्ण देवावरती आहे की देवा माझी गरज पुरव, I want to get married. माझं लग्न Their करावं. mind is only on God. आणि त्यांची मन प्रियांनो फक्त देवा माझं लग्न I करावं. want job. मला नोकरी I हवी, want money. मला पैसे I हवे, want this problem to be solved. मला पाहिजे की ही And समस्या they are सोडवा. following Jesus in this problem. आणि या समस्यामध्ये ते येशूच्या मागे चालत They आहे. are not following Jesus because he's God. They are following Jesus because of the problem. ते येशूच्या मागे ह्यासाठी चालत नाही कारण तो देव आहे, पण ते येशूच्या मागे ह्यासाठी चालतंय कारण त्यांची समस्या If आहे. one beggar is following somebody, आणि पहा एक भिकारी कुणाच्या मागे चालतोय he is not following him because who is he? He is following him because he need money. आणि तो ह्याच्यासाठी त्याच्या मागे चालत नाही की तो कोण आहे, तो त्याच्या मागे चालत आहे कारण त्याला त्याच्याकडून पैसे हवे. I want to tell you, if you follow God with the right motive, मला तुम्हाला सांगू द्या प्रेम, जर तुम्ही देवाच्या मागे सरळ उद्देशाने you चालला won't even have to pray. आणि पहा तुम्हाला प्रार्थनेची गरज सुद्धा नाही. God will meet all your need. देव तुमची सर्व गरज पुरवेल. Before you ask, your heavenly Father knows what you need. आणि पहा प्रियांनो, तुम्ही मागायच्या अगोदर तुमचा स्वर्गीय पिता कळून येईल त्याला की तुम्हाला काय हवंय. My children doesn't need to ask. Parents, we know what their needs are. माझ्या लेकरांना आई
वडिलांना तुम्हाला माहितीये की लेकरांना काय हवंय ते आपल्याला त्यांना सांगण्याची गरज नाहीये. Problem is right motive. समस्या एकच आहे की सरळ उद्देश. Our method may be right, but motive is wrong. आपली पद्धत प्रियानो सरळ असेल पण आपला हेतू जे आहे ते चुकीचा You know, असेल. in the church, why people are not going out to preach the gospel? आणि आज मंडळीमध्ये पुष्कळशे लोक का बाहेर पडत नाही सुवार्ता सांगण्यासाठी? When was the last that you told somebody new to preach the आणि gospel? शेवट केव्हा प्रियानो कुठल्या तरी नवीन व्यक्तीला भेटून तुम्ही सुवार्ता When सांगितली? was the last that you visited some families? आणि प्रियानो शेवट केव्हा होतं की तुम्ही कुठल्या When कुटुंबाला was जाऊन the भेटला? last you brought somebody to the Lord? आणि शेवट केव्हा होतं की कुणाला तरी तुम्ही प्रभूकडे आणलं? You know why it stopped? तुम्हाला माहिती प्रियानो एक का थांबलं? Because we are just waiting at that place when my problem will be solved. कारण आम्ही त्या ठिकाणी फक्त वाट बघून आहे की माझी समस्या कधी सुटली जाईल. And when my problem will be solved, then we are waiting for new problem to be solved. आणि मग आपली ही समस्या सुटल्यानंतर मग दुसऱ्या समस्येसाठी आम्ही वाट बघत असतो. Hundreds of prayer God has answered us. आणि शेकडो प्रार्थनेचं उत्तर देवाने आम्हाला Yet we दिलंय. are waiting. Our mind is stuck on something today what is not as happening. आणि तरी पण आपल्या मनामध्ये प्रियानो कुठल्या तरी गोष्टीमध्ये आम्ही अडकून बसलो आहोत की ही गोष्ट का अजून झाली नाही. And our mind is waiting over आणि there. आमची मन तिथं वाट बघून And आहे. we are not able to tell people because nothing is happening in our life. आणि आम्ही लोकांना जाऊन काहीच सांगू शकत नाही कारण काहीच आमच्या जीवनात Because होत after नाही. it happened, we still wait and we enjoy and thank God and sit in our place. पण एक दिवस घडल्यानंतर प्रियानो तरी पण आम्ही तिथेच असणार, त्या ठिकाणीच बसण्याची इच्छा करणार. Before we used to run out आणि पूर्वी आम्ही बाहेर पळायचो to tell the world जगाला सांगण्यासाठी about Jesus. येशू बद्दल. Jesus said, you take this bread and go to the hungry crowd येशू ख्रिस्त म्हणाला की ही भाकर घ्या आणि ह्या भुकेला गर्दीत तुम्ही जा. for the multiplication. आणि बहुगुणीसाठी If you want multiplication, जर तुम्हाला बहुगुणीत हवंय we need to carry this God's word to the hungry तर crowd. आम्ही प्रियानो या देवाच्या वाचनाला घेऊन या भुकेला जगात लोकांकडे जायची Am गरज I आहे. talking to somebody? कोणाशी मी बोलताय? When is the last you visited somebody family? आणि शेवट केव्हा होतं की तुम्ही कुठल्या तरी कुटुंबाला जाऊन भेट दिली? When is the husband and wife you visited somebody, some your friends or some your relatives or somebody and you have gone and given your testimony. Ani- You don't have to do anything, just give your testimony. Ani- Bread that you have received, you have to give them, that's it. पहा प्रियानो, तुम्हाला साक्षी द्यायची का? बाकीचं काय करायची गरज नाही. जी भाकर तुम्हाला मिळाली प्रियानो तेच तुम्हाला त्यांना द्यायचंय. You know, our yearly program is when my problem will be solved. आणि पहा प्रियानो की आपल्या This year I need to get married. या वर्षी- This year my home should get one. या वर्षी- This year, and that one thing Satan doesn't allow, because Satan knows because of that you will miss many souls to go and witness. प्रियानो एक गोष्ट सैतान जो आहे प्रियानो तो तुमच्या जीवनात करू देणार नाही, कारण त्या एक गोष्टीमुळे तुम्ही जे आहे अनेक आत्मे जे आहेत त्यांच्याकडे जाऊ शकणार नाही, पण ते गमवून बसतील. Am I talking to somebody? कोणाशी मी बोलतोय? See, in spite of you are convicted, you are not going to move. आणि पहा तुम्हाला Because we have lost. We have staggered in some place. तुम्हाला खात्री झाली असली तरी प्रियानो आपण पुढे पाऊल उचलून जाणार नाही, कारण प्रियानो आम्ही अडकून बसलो आहोत. Nothing convicts us. कुठली गोष्ट आम्हाला पटवू देत We have नाही. been staggered. आम्ही प्रियानो 38 years that man was sitting like that, we are now finished. We have lost that joy. 38 वर्षापासून तो तिकडे बसलेला तो माणूस जो होता बेत्सेदाच्या पुलापाशी, तसंच प्रियानो आमच्याबद्दल असे काही लोक आहेत प्रियानो की अडकून बसलो आहोत, निघू शकत नाही त्यातून. That Samaritan woman, Jesus just told her, and she just ran to whole village. Nothing has even happened. Jesus just told about, and she ran and brought whole village. ती शंभरणी स्त्री प्रियानो येशू ख्रिस्ता समोर आली. येशू ख्रिस्ता तिच्याबद्दल बोलला, दुसरं काही नाही पण तिच्याबद्दल बोलला. ही शंभरणी स्त्री गावात गेली आणि संपूर्ण गावाला तिने येशूकडे आणलं. Now this place where Jesus is doing miracle, आता हे ठिकाण जिथं येशू चमत्कार करतोय, 5,000 people are following Jesus. 5,000 लोक येशूच्या मागे This चालतात is near the Sea of Galilee. आणि गलिलीच्या समुद्राच्या किनारी It is the other side of the Gerseker. आणि गर्सेकर गावाच्या पलीकडच्या When बाजूला. you read book of Mark 5th chapter, Jesus healed one man who was 2,000 spirit. Jesus delivered him and he brought 5,000 people to follow Jesus. गर्सेकराच्या गावामध्ये आम्ही पाहतो एका मनुष्याला येशू ख्रिस्ताने सुटका दिली. त्याच्यामध्ये 2,000 भूते होती. त्याची सुटका झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण गावाला 5,000 लोकांना येशू ख्रिस्ताकडे आणलं. That guy was delivered from 2,000 spirit. आणि पहा प्रियांनो, एकदम अशा दुष्ट आत्मेने तो पछाडलेला My होता. God, he never had 2 and 3 bedroom house. आणि त्याच्याकडे तर प्रियांनो He 2-3 never had some booking. त्या कुठले बुकिंग He never नव्हते, had some job. काही नोकरी सुद्धा नव्हती, He never had anything. त्याच्याकडे काहीच नव्हतं, He had no money. पैसे सुद्धा He नव्हते, had no people. त्याच्याकडे लोक सुद्धा But he नव्हते, wanted to follow Jesus. पण त्याची इच्छा झाली येशूच्या मागे चालायची. Let me tell you, my friend, best and best message we are hearing, but nothing is
moving in our life. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, उत्तमातले उत्तम संदेश आम्ही ऐकत येत आहोत प्रियानो, पण कुठली गोष्ट आमच्या जीवनात हलत We नाहीये. are staggered. आम्ही प्रियानो एका ठिकाणी अडकून पडलो. It's like God said to Moses, and Moses did the still same thing what he did last time. आणि जसं मोशेला प्रियानो देवाने सांगितलं आणि मोशेने तीच गोष्ट केली जसं त्यांनी गेल्या वेळी केली. Am I talking to somebody? कुणाशी मी बोलतोय? We have so many conditions. आम्ही प्रियानो अशा अवस्थेत आहोत. We have so many conditions. पुष्कळशा अटी आम्हाकडे No, आहेत. I don't want to go. No, it's like that. No, like that. No, like. But the person who wants needs the excuse why I should go and how I should go. पण ज्या व्यक्तीकडे प्रियानो कारण असायला पाहिजे की मी का जावं आणि मी कसं जाणार. If the husband wife get up and decide twice a week we will visit some family, which family needs to be in God, I'm sure there's going to be a great revival. जर पती पत्नीने ठरवलं की आठवड्यातून 2दा अशा कुटुंबामध्ये जाऊन ते त्या ठिकाणी सहभाग करतील की ते कुटुंब देवामध्ये यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो प्रियानो, अलौकिक प्रकारची कार्य देवाच्या राज्यात. Ministry is about people. आणि पहा, सेवा लोकांबद्दल आहे. Fivefold ministry is a burden for the soul. आणि 5 पटीची सेवा जी आहे हे आत्म्यांसाठी It's ओझं not आहे. only entertainment. आणि फक्त करमणूक नाहीये, It's not pulpit. व्यासपीठ सुद्धा नाहीये, It's not only singing and taking guitar and singing and making people dance. फक्त गाणं गाऊन गिटार घेऊन वाजवणं आणि लोकांना नाचवणं And हे you नाही. feel so nice. आणि खूप चांगलं वाटतं. People dance. लोकांनी I नाचले, preach, people shout. मी प्रचार केला, लोकांनी ओरडले. No, my friend, the world makes them more dance and more shout. Let me tell you one thing. How much change in the lives of people has taken place. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, एकच मुद्दा आहे की किती बदल We लोकांच्या are living जीवनात in घडले. entertainment world. We are seeing how to entertain. We need to save lives. आम्ही करमणुकीच्या या जगामध्ये प्रियानो राहत आहोत. फक्त करमणुकीच्या गोष्टी चालत आहेत, पण लक्षात ठेवा जीवन बदलण्याचं काम प्रियानो व्हायला We need to पाहिजे. save lives. आणि पहा, जीवन We need to बदलण्याचं give blessing to people. आम्ही लोकांना आशीर्वाद We द्यायची need to गरज आहे. encourage people. लोकांना उत्तेजन We करण्याची need to गरज bless आहे. people. लोकांना आशीर्वाद द्यायची गरज God आहे. has made you husband and wife. देवाने तुम्हाला पती पत्नी बनवले Both together you can do it. Both are in God and both are willing to आणि serve God. दोघंही मिळून तुम्ही करू. Jesus never told others. Jesus told Philip. तो माहिती प्रियानो, येशू ख्रिस्ताने दुसऱ्यांना बोलला नाही, तो फिलिपाला You बोलला. know why he said to Philip? तो फिलिपालाच का बोलला? Because Philip was the person कारण फिलिप तो व्यक्ती होता who knew mathematics, that how much money even you spend, these people cannot get आणि it. ज्याला- Because he knew how many people were आणि there. ज्याला हिशोब माहित होता प्रियानो की किती हिशोब केला तरी ह्या लोकांना तितकं पुरलं जाणार नाही. He knew that in his mind. आणि त्याच्या मनात त्याला ते माहित होतं. Now what is happening, nobody knows. आणि 5,000 लोकांपेक्षा जास्त काय घडत आहे कुणाच माहित नाही. But Philip knows it. पण फिलिपला माहित आहे. Philip knows in the crowd what is आणि happening. फिलिपाला गर्दीत माहित आहे की काय होत आहे. Today the servants of God should know what is happening in the crowd. आज देवाच्या सेवकांना कळून यायला पाहिजे की गर्दीमध्ये काय Servants होत of आहे. God should know what is happening in the people's life. देवाच्या सेवकांना कळून यायला पाहिजे की लोकांच्या जीवनामध्ये काय घडत It's आहे. all about people. आणि सर्व लोकांचा विषय. If we don't care for people, जर लोकांची मी परवा केली, don't do ministry. सेवा करू नका, Don't do ministry. सेवा करू You नका. are not called to serve the Lord. आणि प्रभूची सेवा करण्यासाठी तुम्हाला बोललं नाहीये. It is for people, it is for soul. Every person is more important. आणि हे लोकांसाठी आहे, त्या आत्म्यांसाठी आहे. प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे, Every soul is more important. प्रत्येक आत्मा महत्वाचा आहे. When you see the fisherman, जेव्हा तुम्ही मासे धरण्याला he पाहता, catches the fish. तो मासे धरतो, He will not let one fish also go. तो एकही मासा प्रियानो आपल्या हातातून सोडू शकणार He नाही. has value for fish. आणि माशाबद्दल त्याच्याकडे मोल आहे. If you are servants of God, जर तुम्ही देवाचे सेवक आहात, if you are minister, जर तुम्ही सेवक आहात, you need to care for the soul. तुम्ही आत्म्यांची काळजी Every घेणे. soul is important. प्रत्येक आत्मा काळजी Don't let one person go back. एक काही व्यक्तीला प्रियानो पाठ फिरून No जाऊ matter what नका. happened, Bible say, on to him because of whom one soul can go back. पवित्र शास्त्र काय म्हणतं प्रियानो, त्याच्याबद्दल हाय असो त्या हाय व्यक्तीबद्दल. हाय त्या व्यक्तीसाठी ज्याच्यासाठी एक आत्माचा नाश झाला. प्रत्येकाशी तसं वागा जसं एकही आत्म्याचा 1000 वेळा तर 1000 वेळा क्षमा मागा. कारण तुमच्या क्षमा मागून जर त्यांच्या देवाच्या राज्यामध्ये फायदा होत आहे, मागा तुम्ही. Amen, amen. हे सर्व करू शकणार नाही. ज्याला आत्म्यांची किंमत आहे तेच आत्म्याशी कसं बोलावं, कसं समजावं. लीडर लोक शिका जरा, प्रत्येक व्यक्तीला कसं समजावं, कसं बोलावं. तुम्हाला माहिती आहे का, येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, 5fold मिनिस्ट्री त्याच्यामध्ये होतं. प्रॉफिट ऑफ गॉड, स्टील ही हॅज टाइम फॉर वन विडो लेडी ऑन द स्ट्रीट. आणि पहा, देवाचा संदेष्टा त्याच्याकडे इतकं सर्व असताना सुद्धा प्रियानो त्याच्याकडे वेळ होता त्या स्त्रीबद्दल जे रस्त्यावर होती. विडो लेडी ऑन द एक स्ट्रीट. एक विधवा स्त्री त्या रस्त्यावरती.
त्याला त्या विधवा स्त्रीसाठी वेळ होता ज्या रस्त्यावर भेटली. आज लोकांना वेळ नाहीये. I always tell the servants of God, मी नेहमी देवाच्या सेवकांना come with सांगतो, appointment. I don't have time. Jesus had time. Are you greater than Jesus? येशू ख्रिस्ताकडे वेळ होता प्रियांनो लोकांकडे जाण्यासाठी की तुम्ही येशू ख्रिस्तापेक्षा श्रेष्ठ आहात. Take appointment अपॉइंटमेंट घ्या and you come there आणि तुम्ही तिथे या and do this and do that. आणि असं करा तसं करा. No, my friend, we are servants. नाही माझ्या प्रियांनो, आम्ही सेवक आहोत. God has called us to serve. देवाने आम्हाला बोललेलं आहे सेवा We are करण्यासाठी. serving people. आम्ही प्रभू लोकांची सेवा One day करतोय. Jesus tied around his rope and he sat down and he washed the feet of disciples. एक दिवस To teach them a lesson, Jesus sat at their feet and he washed. पहा, शिष्य लोकांना शिकवण्यासाठी प्रियानो येशू ख्रिस्त त्यांच्या पायापाशी बसून त्यांचे पाय धुतले. How important it was for Jesus to teach. Doesn't matter if I want to be a servant and wash their feet, I will wash their feet, but I will teach them the kingdom business. आणि काय हरकत नाही जर मी त्यांच्या पायापाशी बसून त्यांचे जर पाय धुतले तर काय हरकत नाही, मी ते करेन, कारण मला त्यांना शिकवायचं आहे देवाच्या I'm राज्याबद्दल. so sorry to say some ministries, nothing else, just entertainment. मला क्षमा करा प्रियानो, काही असेच सेवा आहेत फक्त कर्मणिक प्रियानो, बाकीचं काही नाही. Outwardly you are so happy, but nothing has happened. आणि बाहेरून इतके तुम्ही खुश आहात पण आतून काहीच होत नाही. My friend, let me tell you, माझ्या प्रियानो मला सांगू द्या, come out of entertainment. या कर्मणिकीतून बाहेर पडा. Let your ministry has a life. तुमच्या सेवेमध्ये जीवन असं My द्या. friend, let me tell you, माझ्या प्रियांनो सांगू I द्या. never waited somebody will call me to preach. आणि मी कधीच वाट पाहिली नाही की कुणीतरी मला प्रचारासाठी I बोलवेल. have my own pulpit. आणि पहा, माझे स्वतःचं व्यासपीठ I होतं made pulpit in individual when I met. आणि वैयक्तिकरित्या मी व्यासपीठ बनवून मी I made भेटलो pulpit when I went to people's home. आणि मी तिथं व्यासपीठ बनवून जिथं मी लोकांच्या घरी I गेलो, made pulpit on the streets. रस्त्यावरती मी व्यासपीठ तयार I केलं, made pulpit on the mountains. डोंगरावरती मी व्यासपीठ तयार केलं. I carried my own pulpit. I never waited for people to call me. आणि मी माझं स्वतःचं व्यासपीठ घेऊन चालवत होतो. मी वाट पाहत नव्हतो की लोकांनी मला बोलावं. I carried my own pulpit and I preached. माझं स्वतःचं व्यासपीठ घेऊन मी चालवत होतो आणि Places प्रचार to केला. places, home to home, one to one. Wherever I got opportunity, I have preached. जागोजागी घरांघरांमध्ये वैयक्तिक रीतीने एक एक व्यक्तीला जिथं कुठं मी गेलो देवाचा संदेश सांगितला. Because care for souls. कारण जीवांची काळजी So घेणं. if we don't care for souls, आज जीवांची जर आम्ही काळजी I घेतली realize that Satan has made some of our people in the church. आणि मला जाणीव झाली की सैतानाने आपल्या चर्चमध्ये काही लोकांना अशा अवस्थेत आणलंय Caught us in such a problem आणि अशा समस्यामध्ये अडकून टाकलंय that we can't tell others about the की salvation. आम्ही तारणाविषयी दुसऱ्यांना Because जाऊन we सांगू शकत नाही. ourselves do not experience. कारण आम्ही स्वतः जे आहे ते अनुभव घेत And नाही because our prayer is not answered, आणि कारण आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, we can't go out. आम्ही बाहेर सुद्धा पडू शकत नाही. Following God with right motive. देवाच्या मागे प्रियानो सरळ हेतूने चालणं Realizing, my friend, आणि जाणीव करणं पण नाही प्रिया. am I talking to somebody? कोणाशी मी बोलत आहे Realizing today, आज जाणीव करून I घ्या. want to tell you today, आज मला तुम्हाला सांगू द्या, turn back to God. देवाकडे वळा, Come back to first love. पहिल्या प्रीतीमध्ये या Don't just be satisfy yourself. आणि प्रियाला आपल्या स्वतःला संतोषित करून बसू Every नका. morning when you get up, say, Lord, what is your will for me? रोज सकाळी उठून म्हणा, देवा तुझी इच्छा What माझ्यासाठी is काय, your will for me? तुझी इच्छा माझ्यासाठी What do काय, you want me to do? तुझी इच्छा काय मी करा. We are not interested doing God's will, we are interested doing our will. पहा प्रियांनो, आम्ही बिलकुल उत्साहित नाही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आम्ही उत्साहित आहोत आमची इच्छा कशी But पूर्ण when you करायची. start fulfilling God's will, पण जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करायची सुरुवात कराल, see how God will start blessing पहा you. प्रियांनो, देव तुमच्या जीवनात कसा आशीर्वादाची सुरुवात करेल. You sow God's will in your life and you will reap God harvest in your आणि life. प्रियांनो, तुम्ही देवाची इच्छा ती पेरणी करा तुमच्या जीवनामध्ये आणि तुम्ही पाहाल देवाची कापणी तुमच्या Am जीवनामध्ये. I talking to somebody? कोणाशी मी बोलत आहे का? Satan fell from above सैतान वरून पडला because 5 times he said, कारण 5 वेळा तो I बोलला, will. मी करणार, I will. मी असणार, I will. मी असणार. Though he was next to God, he said, I will. देवाच्या शेजारी असताना सुद्धा तो म्हणाला की मी In करणार. spite of I will, if you would have said God's will, आणि जर तो मी इच्छाच्या ऐवजी देवाची इच्छा बोलला असता, you would have been blessed. हो प्रियानो, तो आशीर्वादित असला असता. Am I talking to somebody? कोणाशी मी बोलत Find आहे. out what is God's will. आणि शोधा देवाची इच्छा काय. God is giving you bread, what is your will? हो प्रियानो, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल देवाला एक सांगा, देवा God has तुझी given you bread, what is your will? देवाने जर भाकर दिली तर कुणासाठी दिली, तुझी काय इच्छा आहे? Run to that hungry crowd. हो प्रियानो, त्या भुकेला गर्दीमध्ये पळा, Find out God's will. शोधा देवाची इच्छा. What is God's will? देवाची इच्छा माझ्यासाठी You काय. know, when Paul was Saul, जेव्हा when Jesus met him in Damascus जेव्हा येशू ख्रिस्त प्रियानो पौलला दमस्कसच्या रस्त्यावर भेटला and appeared to him, आणि त्याला दर्शन दिलं, you know what
Paul said? तुला माहिती प्रियानो पौल काय बोलला? He said, Lord, what you want me to do? आणि म्हणाला प्रभू तुझी इच्छा काय What मी you करावं? have me to do? What is your will for my life? तुझी इच्छा माझ्या जीवनाबद्दल काय ते सांग. How many of us are saying, God, what is your will? for me?" आमच्यातून किती लोक असं म्हणत आहे की देवा तुझी इच्छा माझ्यासाठी काय Every आहे? day is going. प्रत्येक दिवस जात We are आहे. running behind the problem. आम्ही समस्याच्या मागे पडत And आहोत Satan is so happy आणि सैतान खूप खुश आहे because he realized कारण त्याला जाणीव आहे that we have forgotten God and we are running behind की problem. आम्ही देवाला विसरून गेलो आणि आमच्या समस्याच्या मागेच पडत And आहोत. because of problem, our days are going. आणि समस्यामुळे प्रियानो आमचे दिवस असेच Our चालले, months are going. आमचे महिने चालले, Our years are going. आमचे वर्ष चालले. We stop telling people. आम्ही लोकांना We सांगायचं stop बोलून going to टाकलो. people home. लोकांच्या घरी We जायचं stop थांबून saying, गेलो. saving the soul. आणि Even when we तांबडं take the cell group in cell group, we only say how we solve the problem. आणि सेल ग्रुप घेतलं तरी प्रियांका सेल ग्रुप मध्ये बसून आम्ही म्हणतो समस्या कशी But सोडवायची. how new souls? आणि पण How नवीन to reach out to new पण त्या souls? नवीन How आत्म्यांकडे to कसं get more पोहोचायचं new souls? आणि नवीन आत्म्यांना कसं आणायचं, How to bless the world? कसं जगाला आशीर्वाद How the द्यायचा miracle should continue? आणि कसं चमत्कार चालू When असावा. they carried the bread, the miracle continued, Paha. multiplication continued. पहा प्रियांनो तिथं बहुगिरीच्या त्या गर्दीमध्ये ते गेले, भाकर वाटत होते, भाकर वाटत वाटत ती भाकर वाढत होती, बहुगिरीचं कार्य होत होतं. When they carried and they walked to the hungry crowd, the miracle took place. जेव्हा- You and I hear this now, yet tomorrow we will not go. I'm telling you, next week. तुम्ही आणि मी प्रियांनो आता इथं बसून ऐकत आहोत, तरी पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो उद्या आज काय बोलत काय असर पडणार नाही. There some of us have come to such a place, nothing can change us. आमच्यातून काही जण प्रियांनो अशा प्रकारच्या ठिकाणी आलो आहोत की कुठली गोष्ट आम्हाला बदलू Even शकणार the नाही. God says, yet we will go same way. आणि प्रियांनो देव पण येऊन जर बोलला तरी पण प्रियांनो आमच्या पूर्वीच्या Because रस्त्यावरतीच आम्ही Satan चालतो. has made us कारण सैतानाने प्रियांनो आम्हाला एका ठिकाणी धरून अडकून ठेवलं आहे. we need to come out of it. आम्हाला तिथून बाहेर We पडायची need to गरज do आहे. something about it. आम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी करायचं. We need to run to the hungry crowd. आम्हाला प्रियांनो त्या गर्दीच्या लोकांमध्ये पडायचं The आहे. woman ran. The woman, Samaritan woman ran to the hungry ती crowd शंभरणी स्त्री प्रियांनो त्या भुकेल्या गर्दींमध्ये पळाली and brought whole village. आणि संपूर्ण गावाला आणलं. We got to be so much careful. आम्ही इतकी काळजी घ्यायला Let me पाहिजे. tell you today, आज मला तुम्हाला सांगू how many new souls you have in your list for prayer. आणि किती नवीन आत्म्याचे नाव आहेत तुमच्या त्या यादीमध्ये प्रार्थनेसाठी. See where we are missing. पहा प्रियांनो आम्ही कुठेच चुकत How आहोत. many new soul you have for this year that Lord we are praying for these 5 people. किती नवीन आत्मे प्रियांनो या नवीन वर्षासाठी आम्ही लिहून ठेवलं आहे की तुम्ही या लोकांसाठी प्रार्थना देवाकडे करताय. प्रार्थना केल्याशिवाय ते जाऊ पण नका. Am I talking to somebody? येस. Am I talking to कोणाशी मी बोलत आहे? We have become prophet. आम्ही प्रॉफिट झालोय. आता आम्हाला वाटतं आमचं झालं काम. आता ह्याच्या पुढं काम करायची गरज नाही. आता जे हे नाही आम्ही रिटायर आर्मी सोल्जर नाहीये. आम्हाला अजून देवाचं कार्य करायचंय, मरेपर्यंत करायचंय. मॅन. Am I talking to somebody? कोणाशी मी बोलत आहे? Am I talking to somebody? येस. Follow God with right motive. देवाच्या मागे प्रियांनो सरळ हेतूने चाला. You know, when I was in charismatic group, जेव्हा मी कॅरिस्मॅटिक ग्रुप मध्ये I होतो had one leader called Dion. आणि एक पुढारी होती, तिचं नाव डिओन होतं. She one day said one very beautiful example आणि एक दिवस त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिलं in a simple way. आणि खूप साध्या सोप्या And रीतीने. we had the young people over there, आणि आम्ही तिथं तरुण जण तिथं and we understood what she was trying to आणि say. आम्हाला समजू येऊ लागलं की ते काय बोलण्याचा प्रयत्न One करतात. day, एक दिवस one donkey was very faithful to the master. आणि एक गाढव जो आहे त्याच्या मालकाबरोबर खूप विश्वास होता He would never go out of the honor, आणि मालकाच्या शब्दाच्या बाहेर तो कधी जात नव्हता. and he would carry on his shoulder आणि तो गाढव आपल्या खांद्यावरती घेऊन चालत होता the honors bundles, आणि मालकाचे सर्व गाठोडे आणि वस्तू घेऊन चालायचा. and you know he always would walk on that road. आणि तो गाढव जो आहे तो नेहमी त्या You know, रस्त्यावरती donkey knows from where to go and where to reach and where to come गाढवाला back. माहित होतं की कुठून सुरुवात करायची चालायची. गाड़वाना माहित असतं, गधों को मालूम रहता है. तुमको मालूम है गधे लोग कैसे जाते हैं? सीधा लेके उधर जाएंगे, उधर जाके सीधा इधर आएंगे. गधों को रास्ता मालूम रहता. तो वो गधे को उन लोग ने क्या किया, वो गधा लेकर जा रहा था सामान, और वो गधे के ऊपर जो सामान था वो मालिक का जो शत्रु था उसको सामान मांगता था और वो गधा मांगता था. वो बोला ये गधा कभी भी रास्ता छोड़ के बाहर नहीं आता है, इसको क्या करना है? तो उसने क्या कहा, उसने क्या किया, उसने वो गधे को जब वो रास्ते के ऊपर चल रहा था, जब वो रास्ते के ऊपर चल रहा था तो चलते वक्त उसने क्या करा, रास्ते के बीचों बीच उसने एक बहुत अच्छा लाल गाजर को उसने रास्ते के बीचों बीच रख दिया और गाजर को एक धागा बांधा और दूर जाके एक झाड़ के पीछे छोटे से शेड के अंदर जाके वो छुप गया.
गधा जो है वो रास्ते के ऊपर चल रहा था, रास्ते के ऊपर चलते 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 अच्छा चलते के ऊपर रास्ते के ऊपर जा रहा था। तुम्हारे मेरे से गधा था। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया। विश्वास रीति से जा रहा था और रास्ते में जाते जाते उसने वो गाजर को देखा। वो गाजर को देखा, लाल गाजर, इतना बड़ा, इतना अच्छा गाजर। उसने बोला वाह, उसने बोला मैं ये गाजर को खाकर आगे जाऊंगा। क्या गाजर रास्ते के अंदर ही है। मालिक ये नहीं बोला कि रास्ते के अंदर का गाजर खाना नहीं है। यू अंडरस्टैंड? ये सुनो, वो समजत आहे बहुत का? खुश हो गया। वो बोला ये गाजर मैं खाऊंगा और मैं जाऊंगा आगे। मालिक ने ये नहीं बोला गाजर नहीं खाना है। ऐसा कहा मालिक ने बोला ऐसा नहीं करने का। मालिक ने ऐसा थोड़ा बोला प्रेज द लॉर्ड नहीं करने का। मालिक ने ऐसा थोड़ा बोला कि बात नहीं करने का। मालिक ने ऐसा थोड़ा बोला कि ऐसा नहीं करने का। मैं इतना करूंगा और मैं आगे जाऊंगा। लेकिन उसको नहीं मालूम था ये गाजर के पीछे एक भयंकर ट्रैप उसके लिए रखा गया है। ट्रैप को क्या बोलते हैं? एक जाल बिछाया गया उसके लिए। ध्यान रखो, चर्च के अंदर हो, परमेश्वर के रास्ते में चलते हो, लेकिन चलते चलते रास्ते के अंदर एक बड़ा जाल शैतान ने बिछाया है जिससे हमको बंधन में डालना चाहता है। और बहुत से लोग ऐसे बंधन में बन गए। तब दियो ने कहा ये गधा जो है जाते 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 वो जितना वो उसको देख रहा था गाजर को, उतना वो उसका ध्यान अभी मालिक के जो रास्ता था वो रास्ता छोड़ के वो गाजर के ऊपर लगने लगा। और वो थोड़ी देर के लिए मालिक को भूल गया, थोड़ी देर के लिए ऊपर का सामान भूल गया। वो गाजर को देख के वो धीरे 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 जाने लगा और उसके मुंह में से पानी निकलने लगा। बोला मैं ये गाजर खाऊंगा, मैं भूखा हूँ। और एकाएक भूखपन लगने लगे। तुमको मालूम है एकाएक अपन कुछ हैमबर्गर देखे तो नहीं ली तो भूख लगने लगती है अपने को, नहीं? कहीं से वो सुगंध आ गया तो एकाएक अपने को ऐसा लगता है भजिए का गाड़ी कहाँ पर है देखेंगे, यू नो। तो ऐसे ही वो देखकर आगे जा रहा था और जैसा आगे जा रहा था देखते देखते तो सब भूल गया। और वो जैसा वो गाजर के पास गया तो वो पीछे से शत्रु ने क्या किया, वो गाजर को थोड़ा सा खींच दिया तो गाजर थोड़ा ये साइड पे आ गया। उसने बोला अरे फिर भी रास्ते में है। वो बोला रास्ते में जो मैं खाऊंगा। बाद में उसने क्या कहा, थोड़ा और खींचा तो रास्ते के बाहर चले गया। तो उसने बोला कुछ नहीं, रास्ते के बाहर है, मैं खा लूंगा और वापस अंदर आ जाऊंगा। लेकिन उसको मालूम नहीं रास्ते के थोड़ा सा बाहर उसके लिए कितना भयंकर है। और वो और उसके पीछे गया और उसके पीछे गया और धीरे धीरे खींचते गया और धीरे धीरे क्या होने लगा, तो धीरे धीरे वो गाजर खींचने लगा। और ये गधा सब कुछ भूल के वो गाजर के पीछे इतना पागल हो गया, इतना पागल हो गया, किसको इतना पागल हो गया, इतने बंधन में आ गया, इतना मुंह में से पानी निकलने लगा। उसको बाद में कुछ नहीं दिखने लगा, चर्च नहीं दिखने लगा, रास्ता नहीं दिखने लगा, मालिक का काम नहीं दिखा, कुछ भी नहीं। हालेलुया तो गा रहा है, स्तुति आराधना भी कर रहा है, लेकिन भाग कहाँ पर रहा है, वो गाजर के पीछे भाग रहा है। और गाजर के पीछे जाते जाते वो तंबू के अंदर गया और वहां पर वो पकड़े गया, सामान भी गया, वो भी गया। इसी तरह से शैतान क्या करता है, हमारे जीवन के अंदर एक गाजर बताता है, पता नहीं कौन सा गाजर है जो हमारे जीवन के अंदर दिन रात हमको खुश करता है। हम प्रभु को देखने के लिए गाजर को देख के खुश होते हैं और वो प्रॉब्लम में, वो तकलीफ में, हमारे समस्या में हम प्रभु को देखते हैं कि ये प्रॉब्लम सॉल्व होना है, ये प्रॉब्लम सॉल्व होना है। मेरे जीवन के अंदर हजारों अड़खड़े आए जो मेरे को हमेशा शैतान बोला ये प्रॉब्लम सॉल्व होने दे, बाद में तो अच्छा पावरफुल प्रीचिंग कर। बोला नहीं, यही तो शैतान की इच्छा है कि मैं ये प्रॉब्लम के पीछे भागूं और प्रीचिंग और परमेश्वर के वचन को मैं छोड़ दूं। Am I talking to somebody? कुणाशी मी बोलत आहे? Am I talking to somebody? कुणाशी मी बोलत आहे? Am I talking to somebody? कुणाशी मी बोलत आहे? If you are not aware of the trap, जर त्या जाळ्याविषयी तुम्ही लक्षपूर्वक नसाल, दो प्रकार के ट्रैप, एक तो तुमको ऐसे बंधन में डाला है तुम्हारी जरूरत के, घर के, इसके उसके, और शादी नहीं हो रही, ये नहीं हो रहा क्योंकि हमारा दिमाग डिस्टर्ब हो रहा है, घर में थोड़े प्रॉब्लम हो रहे उसके लिए डिस्टर्ब हो रहा। हम प्रभु से प्रार्थना करें ये प्रॉब्लम सॉल्व, ये प्रॉब्लम सॉल्व, और अपने को मालूम है ये प्रॉब्लम सॉल्व नहीं हो रहा है तो हम डिस्टर्ब हो रहे हैं, हम बाहर जाना और प्रभु का कार्य करना भूल गए। या तो दूसरी बात, हमको शैतान ने एक ऐसे मोह में डाल दिया है कि जिसका हम दिन रात पूरे दिन के अंदर वो एक मोह हमको मिला तो बहुत हो गया, हम आनंदी है और हम सब भूल गए, हमको बाकी कुछ दिखता नहीं है। हमको लगता है हम प्रभु की सेवा करते हैं, हम मीटिंग लेते हैं, हम प्रार्थना करते हैं, हम ये करते हुए, लेकिन हमारा दिन रात कहाँ पर जा रहा है, तो वो मोह के अंदर जा रहा है। नो माय फ्रेंड, नाही माझ्या प्रियांनो, गॉड इज नॉट टू सेल, देव जो आहे विक्रीसाठी नाहीये, गॉड इज टू गिव लाइफ टू पीपल। देव प्रियांनो तुमच्यासाठी त्यांनी आपलं अर्पण केलं। वर्शिप इज ओनली फॉर गॉड, आराधना फक्त त्या देवासाठी आहे।
If it's not for God, don't worship. जर देवासाठी नाहीये तर आराधना करूच Not नका to entertain people. आणि लोकांना करमणुकीसाठी करू नका. Worship God. देवाची आराधना. When is the last you knelt down and lifted your hand and worshipped Him and Shev- said to Him that how you love Him? आणि शेवट केव्हा की तुम्ही आपले हात वर करून त्याच्या समोर गुडघ्यावर जाऊन तुम्ही खरी आराधना केली आणि सांगितलं त्या Song देवाला. leaders and worship leaders should not come up and worship and sing if throughout the week they have not worshipped Him. आराधनाचे God आराधना is not looking at worship, God is looking at worshiper. हो देव जो आहे तर आराधनाकडे पाहत नाही, देव आराधना करण्याकडे पाहत आहे. God is looking at worshiper. देव जो आहे आराधना करणाऱ्याकडे You पाहत know आहे. what is worshiper? When you're alone, you're worshiper. तुम्हाला माहिती प्रियानो, आराधना करणारा म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एकटे असता तुम्ही Come to आराधना. somebody, say, God said He's looking for worshiper. हो पुन्हा कधी वळून सांगा ना की देव पाहतोय हे तो आराधना करणाऱ्याकडे. It's not mountain, it's not church, it is wherever you are. God is looking for worshiper. डोंगर नाही, चर्च नाही, पण जिथं कुठे तुम्ही असाल देव पाहत आहे आराधना I करणारा. sat at the bus stop at station and I lifted my hand and sang alone. I sat at the restaurant corner, I lifted up my hand and I sang alone. I sat in the garden nights and nights, I sat, I lifted up my hand and worship alone. I got up midnight in my small room, I lifted up my hand and worship where my sisters and all used to shout at me, stop what you are doing. I sat at every place and I worshiped alone and I sang alone to the Lord. I went on the mountain, I sang and worshiped alone to the Lord. And let me tell you one thing, not the worship, I wanted to be a worshipper. आणि सत्य शेवटी मला एकच सांगू द्या, आराधना नाही पण मला आराधना करणारा म्हणून व्हायचं होतं. So if you have not worshipped the Lord throughout the week, don't ever you come on the pulpit. जर आठवडाभर तुम्ही देवाची आराधना बिलकुल केली नसेल प्रियानो, व्यासपीठावरती तुम्ही येऊ सुद्धा गेला. I feel so sorry that everybody wants the young one to be on the pulpit. आणि मला इतकं वाईट वाटतं की प्रत्येक आई वडिलांना इच्छा आहे की त्यांची लेकरं जे आहेत व्यासपीठावरती यावी. But how many of them you have made them sit on the house and kneel down and worship God? पण त्याच्यावरून किती लोकांना तुम्ही तुमच्या बरोबर घरामध्ये बसून गुडघ्यावर- Every parents want their children to be on the प्रत्येक pulpit. आई वडील जे आहेत त्यांना पाहिजे की त्यांची लेकरं या व्यासपीठावरती यावं. Why not in youth group? पण युथ ग्रुपमध्ये का नाही? Why not your young one is singing in youth group? आणि तुमच्या तरुण जण का ते युथ ग्रुपमध्ये घात Why नाही? not in young adult? आणि तरुण प्रौढ ग्रुपमध्ये का नाही? Why not in the cell group? सेल ग्रुपमध्ये का नाही? Why you want on the pulpit? का तुम्हाला फक्त व्यासपीठच हवंय? Because you want to be seen. कारण तुम्ही दिसले जावे You म्हणून, want entertainment. तुम्हाला करमणूक हवाय. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, the worship doesn't matter whether you're on the pulpit or you're on the knee alone in the house. Worship is worship unto God. आणि आराधना प्रियानो काय हरकत नाही प्रियानो, तुम्ही कुठे पण असा, व्यासपीठावर असू द्या की तुम्ही घरामध्ये असू द्या की तुम्ही एकटे असू द्या, आराधना देवासाठी आराधना. Everybody wants their children to be on the pulpit. प्रत्येकांना इच्छा आहे की त्यांची लेकरं व्यासपीठावरती दिसावी. You know, my friend, it's not talent. तुम्हाला माहिती प्रियांना कौशल्य नाहीये, It is God. हे देव आहे. Get them connected to God. हो देवा बरोबर जुडलेला आहे. Let me tell you, my मला friend, तुम्हाला सांगू द्या प्रिय. today I want you to encourage your children. आज मला पाहिजे की तुम्ही तुमच्या After coming लेकरांना on the pulpit, your children are not going to be spiritual, but they will defile the spirituality. आणि व्यासपीठावर आल्यानंतर तुमची लेकरं प्रियांनो आत्मिक नसणार पण त्यांच्या आत्मिकपणाला प्रियांनो दूषित करू शकतील. Are you listening what I'm saying? ऐकत आहात मी काय बोलतो? Let them be in the home. त्यांना घरात असू द्या, Let घरात them करू- learn in the home. घरामध्ये त्यांनी शिकू द्या. Teach them to get on the knees and pray for 1 शिकवा hour. in the- शिकवा त्यांना, घरामध्ये त्यांनी गुडघ्यावर जावं आणि 1 तास त्यांनी प्रार्थना करावी. Send them to youth group. त्यांना युथ ग्रुप मध्ये पाठवा. Let them sing in youth group. युथ ग्रुप मध्ये त्यांना Let गाऊ them द्या. play in youth group. युथ ग्रुप मध्ये त्यांना प्रार्थना करू द्या. Am I talking to मला somebody? तुम्हाला कुणाशी बोलत There आहे are some का? people wants to be on the pulpit. I see people. I know people mind. I know how serious they are with God. मी पाहतो लोकांची मनं मी ओळखतो. देवामध्ये किती गंभीर आहेत मी त्यांना जाणतो. Be careful, my friend. काळजी घ्या माझ्या प्रिय. Don't go into the wrong way. चुकीच्या मार्गात जाऊ नका. There are many are following Jesus, but not with right motive. पुष्कळचे लोक येशूच्या मागे चालत आहेत पण सरळ हेतूने नाही. Let right motive be there. तुमचा सरळ हेतू असू द्या And right method be there. आणि सरळ पद्धत असू द्या That God will bless you. की देव तुम्हाला You won't त्याच्याने even have आशीर्वाद- to ask. आणि तुम्हाला मागायची सुद्धा गरज नाही. God will provide. देव पुरवठा करेल. Am I talking to कुणाशी somebody? मी बोलत आहे? There was a time when we had a small house. अशी वेळ होती की जेव्हा आमच्याकडे लहान घर होतं. We used to be more outside telling the world about Jesus. आम्ही अधिक जगामध्ये जाऊन येशू We used to ख्रिस्तावर go to different relatives, with their वेगवेगळ्या friends, with different नातेवाईक places. लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी Now जायचं. big house, आणि आता मोठं घर, we are not allowing others to come inside and we are also not going outside. आम्ही दुसऱ्यांना आत येऊ देत नाही आणि आम्ही सुद्धा स्वतः बाहेर They पडत have नाही. become very comfortable.
आम्हाला खूप निवांतपण झालेलं आहे. Don't be that. तसं होऊ नका. Pray for people. लोकांसाठी प्रार्थना करा. Pray for people. लोकांसाठी प्रार्थना करा. When you pray, God will work. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल देव कार्य करेल And through, they will come to know. आणि मग प्रियानो त्याच्याने त्यांना कळून येईल. These people followed Jesus, हे लोक येशूच्या मागे चालले and Jesus I gave them something. आणि येशूने सांगितलं की त्यांना काहीतरी खायला द्या. He told Philip, फिलिपला बोलला, because Philip was the one, he was involved with people. कारण फिलिप तो होता की जो लोकांमध्ये तो सामील होता. Involved with people. लोकांबरोबर सामील राहा. How much you're involved, that means God will give you response. जितकं तुम्ही लोकांमध्ये सामील राहाल प्रियांनो तितकं देव तुम्हाला जबाबदारी सुद्धा देईल. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद May देईल. you be prosperous. तुम्ही प्रियांनो समृद्धीने भरले जा. May you be blessed. तुम्ही आशीर्वादित राहा. Today, tell Satan, आज सैतानाला सांगा you are defeated. तू पराजय झालाय तुझा. I am like Shadrach, Meshach, मी Abednego. शद्रक मेशक अभिनगो सारखा आहे. My God is able to answer. माझा देव समर्थ आहे मला उत्तर Even देण्यासाठी. if he doesn't answer, जर त्यांनी उत्तर दिलं नाही तरी I will still continue in God. मी देवामध्येच राहणार. Am I talking to somebody? हो, कुणाशी मी बोलत आहे का? Am I talking to कुणाशी मी somebody? बोलत आहे का? Am I talking to कुणाशी somebody? मी बोलत आहे का? God bless you. देव तुम्हाला सर्वांना And आशीर्वाद may देवो. God help you today. आणि देव तुम्हाला मदत करो. May you turn back. तुम्ही प्रियांनो वळो पुन्हा. There some of us are sitting on very dangerous ground. आमच्यातून काही जण प्रियांनो खूपच धोक्याच्या जमिनीवरती बसले We are आहेत staggered in some place. आणि अशा ठिकाणी बांधून And अडकून nothing बसला can move us. आणि कुठली गोष्ट आम्हाला हलवू शकत नाही. My friend, माझ्या प्रियांनो we need to see God's will. आम्हाला देवाची इच्छा पाहण्याची गरज आहे. Rather than saying, I will, God's will. हो प्रियांनो माझी इच्छाच्या ऐवजी देवाची इच्छा हे You sow बोलण्याची. God's will and you will reap God's will. लक्षात ठेवा देवाची इच्छा तुम्ही पेरा आणि देवाची इच्छाची कापणी तुम्ही कराल. God will bless you. देव तुम्हाला त्याबद्दल आशीर्वाद देईल. May God bless you. Jesus, 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 there's just something about that name.
क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके रोटी तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, यह कटोरा मेरे लहू में नई वाचा है, जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो। Let us bow our head and pray. अब हम सजदे में सर झुकाए। Father, in Jesus' name, पिता यीशु मसीह के नाम we से thank you for this bread and thank you for this wine. हम धन्यवाद देते हैं इस रोटी के लिए प्रभु और इस दाखरस के लिए This bread represent your body was broken for us, कि प्रभु ये रोटी दर्शाती है प्रभु आपका जो शरीर है वो टूटा गया प्रभु हमारे and this लिए wine represent your blood was shed for us. और ये दाखरस दिखाता है प्रभु कि आपका लहू बहाया गया हमारे We लिए। ask you, Master, प्रभु हम आपसे मांगते हैं as we participate, कि जैसे हम इसमें शामिल होते let हैं every person कि प्रभु हर एक व्यक्ति have a revelation of this Lord table और इस प्रभु इसको मेज का प्रभु उस हर एक व्यक्ति को प्रकाशित वाक्य and मिले bless every life. और प्रभु हर एक जीवन पर Forgive आशीष and बने। forget all the shortcoming. प्रभु सारे खामियों को प्रभु माफ कर देना I प्रभु। pray, Master, और प्रभु मैं प्रार्थना करता हूँ reconcile every कि person, प्रभु सबका प्रभु समेट करना प्रभु forgive every person, प्रभु सबको माफी देना and bless every और person, सबको प्रभु आशीषित करना and let you be और glorified. प्रभु आपको सारी Heal महिमा every मिले। sick person. हर एक बीमार को प्रभु चंगाई देना Lord, has they और participate, प्रभु जैसे वो शामिल होते I हैं pray इसमें, for your healing. प्रभु आपकी चंगाई के लिए Heal प्रार्थना every करते हैं। person. हर एक व्यक्ति को चंगाई Deliver देना, every person. सबको छुटकारा देना, Bless every person. सबको आशीषित करना Let you be प्रभु। glorified and प्रभु magnified. आपको सारा महिमा और सारा Once गौरव again we मिले। ask you, फिर एक बार मांगते हैं bless प्रभु, this bread and bless this wine. इस रोटी और दाखरस पर प्रभु आपका आशीष हो प्रभु, As we participate, जैसे इसमें हम प्रभु भाग लेते हैं। Lord, let this wine and this bread प्रभु ये रोटी और प्रभु ये not दाखरस bring condemnation but forgiveness and healing to the body of ये Christ. प्रभु मसीह के देह को प्रभु कोई दोष नहीं प्रभु लेकिन क्षमा और प्रभु सारा आशीष ले आए प्रभु In Jesus' name, यीशु मसीह के नाम से amen. आमीन। Body of Christ broken for us. यीशु का शरीर हमारे लिए तोड़ा गया। आइए हम सब रोटी लेंगे यीशु के नाम से। यीशु का लहू हमारे पापों के लिए बहाया गया। आइए हम यीशु का लहू के चिन्ह से ये प्याला हम पिएंगे। I pray in the name of मी Jesus. प्रार्थना करतो येशूच्या I नावाने bind every stronghold. आणि प्रत्येक पकड जी आहे ती ते बांधून I टाकतो bind every work of Satan. आणि प्रत्येक सैतानाच्या कार्याला मी बांधून टाकतो I bind every eye they are blind. आणि मी प्रत्येक डोळे जे आहेत त्यांना बांधून टाकतो And जे I अंध command आहेत. every eye to be open. आणि मी आज्ञा देतो प्रत्येक डोळे उघडले जावं In the name of Jesus. नासरी येशूच्या नावाने And I pray, Lord, आणि देवा मी let प्रार्थना your करतो. Holy Spirit touch them right now. तुझा पवित्र आत्मा यावेळी त्यांना स्पर्श Let करो. every person be touched. प्रत्येक व्यक्ती हा स्पर्श झाला Let जावो. every person be evangelist. आणि प्रत्येक व्यक्ती